महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास नेमकं कोणावर? महायुतीवर की महाविकास आघाडीवर? महाराष्ट्राच्या राजकारणात कधी पण केव्हा पण काही पण घडू शकते। नमस्कार, मी बसवंत पाटील शळगावकर, बीपीएस मराठीचा हा विशेष भाग। आज आपण हा विषय काय घेतलोय? महाराष्ट्रामध्ये आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला आहे। प्रत्येक उमेदवार प्रचाराला लागलेला आहे। महाविकास आघाडी वर्सेस महायुती अशी लढत आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे। तर आपण आज हा विषय का घेतलोत तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये नेमकं कोण आहे? मागच्या 5 वर्षाचा जर आपण विचार केला, 2019ला विधानसभा निवडणुका झाल्यानंतर त्यानंतर जे सरकार महाराष्ट्रात आले त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात आलेली होती। शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांनी मिळून महाविकास आघाडीची सुरुवात केली। महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सरकार स्थापन केलं आणि ते 2.5 वर्ष सरकार चाललं। पण त्यावेळेस जर आपण पाहिलं तर तेव्हा महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये कोरोनाचं संकट होतं, कोरोनाची महामारी होती, संपूर्ण लॉकडाऊनची परिस्थिती महाराष्ट्रात होती, देशात होती। अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होतं। उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि या कालावधीमध्ये या सरकारला म्हणावं तसं काम करायला भेटलेलं आहे का? म्हणावं तसं काम करायला मिळालेलं आहे का? महाराष्ट्रातली जनतेचा विश्वास या सरकारनं प्राप्त केलेलं होतं का? त्यावेळेस कोणत्या योजना या सरकारनं राबवलेल्या होत्या की जे महाराष्ट्रातील जनतेला त्यावेळेस ते आपलंसं करू शकत होते? त्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यावेळेस महाविकास आघाडीकडून त्यांनी शेतकऱ्यांना त्यांची कर्जमाफी दिलेली होती आणि त्यांना नवीन कर्ज देण्याचं सुद्धा काम केलेलं होतं। त्याच कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचं संकट आलेलं होतं। त्यावेळेस प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना 10,000 रुपये दिले आणि फळबाग जे शेतकरी होते त्यांना सुद्धा 25,000 रुपयाचं त्या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपाई त्या महाराष्ट्र सरकारने महाविकास आघाडी सरकारने दिलेलं होतं। पण त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारने तरुणांसाठी काय केलं, बेरोजगारांसाठी काय केलं, विद्यार्थ्यांसाठी काय केलं? तर त्यावेळेस आपण पाहिलं तर गृह विभागामध्ये पोलीस भरतीमध्ये 5,290 जागांची त्यावेळेस भरती त्यासुद्धा काढलेलं होतं। मग याच महाविकास आघाडी सरकारनं रुग्णांसाठी काय केलं, गोरगरिबांसाठी काय केलं? तर त्यावेळेस आपण पाहिलं तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 1,000 रुग्ण त्या ठिकाणी त्या योजनेमध्ये त्यांनी ॲड केले। त्याच्यामध्ये जर पाहिलं 288 सरकारी रुग्णालय होते, 712 हे खाजगी रुग्णालयामध्ये, त्या सर्व रुग्णालयामध्ये त्याचा समावेश केला आणि हे सुद्धा या गोरगरीब जनतेसाठी महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी खूप मोठा दिलासा देणारा त्या ठिकाणी हा योजना त्या ठिकाणी ते राबवलेलं होतं। पण आपण पाहिलं तर हे जे सरकार आहे फक्त 2.5 वर्ष चाललं। 2.5 वर्षानंतर आपल्याला माहीत आहे की या सरकारचं त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली। एकनाथराव शिंदे यांचा एक वेगळा गट निर्माण झाला आणि या सरकारमध्ये त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या पदाचा, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार हे सत्तेपासून लांब गेलं आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं। 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार, 2.5 वर्ष महायुतीचं सरकार या महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलेलं आहे। तर महायुतीच्या सरकारने जनतेला आपलंसं करण्यासाठी, जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी कोणत्या योजना राबवल्या आणि त्यांनी कसं या महाराष्ट्रातील जनतेला आपलंसं केलं? तर सगळ्यात महत्त्वाची योजना त्यांनी शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदा आणली, ती नमो शेतकरी योजना आणली आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर 2-2 हजार रुपये, जसं PM किसान योजना आहे त्याच धर्तीवर त्यांनी नमो किसान योजना महाराष्ट्रात लागू केली आणि 2,000 रुपये त्या ठिकाणी महिन्याला, वर्षाला 6,000 रुपये, टप्प्याटप्प्यात 2,000 रुपये देण्याचं त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं आणि ती योजना लागू केली। आणि तेवढंच काय तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळावा म्हणून त्यांनी सुद्धा 1 रुपयामध्ये योजना महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी 1 रुपयात त्या ठिकाणी
आपण पाहिलं तर पीक विमा योजना भरण्याची सुद्धा त्यावेळेस त्यांनी योजना आणली। 1 रुपयामध्ये पीक विमा असं त्यांनी त्या ठिकाणी योजना आणली आणि ते शेतकऱ्यासाठी दिलासा देणारी योजना आहे असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं गेलं। एवढंच काय तर या महायुती सरकारने महिलांना त्या ठिकाणी आपलंसं करण्यासाठी, महिलांना आपल्या युती सरकारच्या माध्यमातून मदत म्हणून मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना सुद्धा राबवली। त्याच्यामध्ये लाडकी लेक योजना सुद्धा राबवली। म्हणजे या योजनेच्या माध्यमातून महिलांना सुद्धा सुविधा देण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे असं बोललं जातं। त्या ठिकाणी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1,500 रुपये दिला। त्या ठिकाणी आपण पाहिलं की लेक लाडकी योजना सुरू केली। त्या ठिकाणी जे ज्याच्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येते त्या मुलीसाठी, ज्या भविष्यासाठी योजना आहे असं सुद्धा बोललं जातं। एवढंच काय तर प्रवास सुद्धा महिलांसाठी त्या ठिकाणी आपण अर्ध तिकीट त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे प्रवास करताना सुद्धा महिलांना त्रास होऊ नये म्हणून सुद्धा ही योजना त्या ठिकाणी राबवली गेली असं बोललं जातं। एवढंच काय तर वृद्धांना तीर्थक्षेत्राची योजना चालू केली। म्हणजे तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारची पैशाची गरज भासू नये आणि ते सहज तीर्थक्षेत्रांना जाऊन यावं अशी सुद्धा योजना, विविध योजना या सरकारने सुद्धा या राबवल्या। पण आज महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका आहेत। विधानसभेचा प्रचार सुरू झालेला आहे। या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्राने आपल्याला माहीत आहे की 2 सरकार या 5 वर्षात पाहिले। एक महाविकास आघाडीचं सरकार पाहिलं, दुसरं महायुतीचं सरकार पाहिलं। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी होती। महायुतीमध्ये जर पाहिलं तर भारतीय जनता पक्ष, एकनाथराव शिंदे यांची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, या तिघांचं म्हणजे या सर्व जर गोष्टी आपण पाहिल्या तर आता मात्र या निवडणुकीमध्ये, या प्रचारामध्ये जनता कोणाच्या बाजूने आहे, जनतेचा विश्वास कोणाच्या बाजूने आहे, आता या 2024च्या निवडणुकीमध्ये जनता सरकार स्थापन करण्यासाठी कोणाला संधी देणार आहे हे सुद्धा पाहण्याजोगच राहणार आहे। म्हणून आता या निवडणुकीमध्ये आपण माहीत आहे की महायुतीने सुद्धा खूप विचारपूर्वक उमेदवार दिलेले आहेत आणि महाविकास आघाडीने सुद्धा त्या मतदारसंघामध्ये विचारपूर्वकच उमेदवार देऊन ही लढत जी आहे अटीतटीची करण्याचा त्या दोघांचा प्रयत्न आहे। तर शेवटी महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात आहे कोणाचं सरकार आणायचं आणि कोणाला या ठिकाणी सरकार स्थापन करण्यासाठी संधी द्यायचं हे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे। महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास कोणावर, महाविकास आघाडीवर की महायुतीवर, नक्की तुम्ही कमेंटद्वारे कळवा आणि यापुढील व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तोपर्यंत आपण इथंच थांबू। धन्यवाद, नमस्कार। Thank you.